अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 36. मृत्यूलक्षण वर्णन. प्राणोत्क्रमणाचा प्रकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रयाय नमः. श्री गुरु मने दीपका. असा उपदेश अलर्का केला उद्धारावया लोका गुरुनाथाने दयेने. असे ऐकुनी अलर्क मनी मानी बहुतोख होनी गुरुसन्मुख प्रश्न करी भावार्थे. जय जय दीनबंधो जय जय कृपा सिंधो चित्तचातकविंदो परमसाधो तुझ नमो. जय जया दयाघना बोधाने माझ्या मना पावविले समाधाना आता नावा वासना अनुठेची. तर संदीपकाला गुरु सांगता आहेत की दत्तगुरूंनी अलर्काला जो काय लोकांना उद्धार व्हायला पाहिजे असं जे ज्ञान दिलेलं आहे तर ते ऐकून अलर्काचं मन खूप संतोष पावलेलं आहे आणि तो आता गुरूंना परत प्रश्न विचारतो आणि त्या दत्तगुरूंची स्तुती करतो आहे की चित्तरूपी चातक असा वेध करणारा तू माझं समाधान केलेलं आहे तर तुम्ही आता मला पुढचं सांगा म्हणे. मृत्यूकाळ जाणुनी प्रणवा उच्चारुणी ह्या शरीरा सोडूनी जाण्याचे उपदेशिले. लोका मृत्यू येतो सहसा तो कळावा कसा तो कळता तसा करीजेल उपाय. तर मग म्हणे तुम्ही सांगितलं की मृत्यूकाळ जाणून घ्यायचा पण तो मृत्यूकाळ आपल्याला केव्हा येणार हे आपल्याला कसं काय समजायचं म्हणे. तुम्ही योग्यांना सांगितलं पण लोकांना मृत्यू कसा येतो म्हणे तो तर त्यांना कळत नाही. मग ते कसं कळण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय काय लक्षणं दिसतात ते आता सांगा म्हणे मला. ऐकोनी अलर्काचे वचन बोले अत्रिनंदन म्हणे ऐक सावधान मृत्यू लक्षण सांगतो. तर आता दत्तगुरू अलर्काला सांगतायत मृत्यूचे लक्षणं कोणते कोणते असतात ते. आपुल्या लग्नापासून द्वितीय तृतीय स्थान सप्तम अष्टम स्थान मारक स्थान बोलती. यांचे जे अधिपती ते त्या स्थानी असती त्यात जो बलिष्ठ अती त्याच्या दशांती ये मृत्यू किंवा मारकाबरोबर असे अरिष्ट करता क्रूर तो होई प्राणहार. ज्योतिषशास्त्र मत हे. तर आपल्या लग्नापासून लग्न म्हणजे आपल्या कुंडलीतलं जे पहिलं घर असतं म्हणजे हे प्रत्येक घरांचे एक एक ठिकाण असतं. पहिलं घर असतं ते लग्नस्थान म्हणजे आपलं स्वतःबद्दल माहिती मिळते त्याच्यापासून. दुसरं घर म्हणजे कुटुंब. तिसरं म्हणजे बहीण भावांचं. चौथं आईचं. पाचवं संतती किंवा आपल्याला सत्कर्म हे काय पूर्वसुकृत याचं असतं. सहावं म्हणजे रोग राई आपल्याला काय काय रोग होणार आहे हे असं सहावं स्थान असतं. सातवं म्हणजे आपलं जोडीदाराचं स्थान असतं. आपला किंवा पती पत्नी कसे मिळतात त्यांच्याबद्दल आपल्याला कळतं. आठवं म्हणजे मृत्यूचं स्थान असतं की कशाने मृत्यू येणार आहे कोणत्या प्रकारे. नववं स्थान आपले कर्म. दहावं म्हणजे पित्याचं स्थान असतं. आपल्याला वडिलांपासून सुख मिळेल का नाही त्यांच्याबद्दल माहिती कळते. 11वं कर्मस्थान आणि 12वं असतं ते व्ययस्थान असतं. आपला खर्च किंवा त्याच्यापासून आपल्याला आजारपण येणार आहे का शेवटच्या स्थितीला आपण शेवटी कसं जाणार हे याच्यावरून सुद्धा कळतं. तर असे जे कुंडलीतले 12 स्थानं असतात त्यातलं जे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या लग्नापासून दुसरं तिसरं स्थान आणि सप्तम किंवा अष्टम ह्याच्यामध्ये त्याला मारक स्थान बोलतात म्हणे. ज्योतिषी म्हणतात असं मारक स्थान आहेत म्हणे हे. तर त्यांचे जे अधिपती असतात त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे बलिष्ठ असतात किंवा मृत्यूला जे कारणीभूत असतात त्यांच्याबरोबर जो एखादा क्रूर ग्रह असला तर त्याच्याने आपलं प्राणहरण होतो असं हे ज्योतिषशास्त्रांचं मत आहे. किंवा आपण ध्यानधारणा करून आपल्याला काळाचं ज्ञानसुद्धा होतं की कशा प्रकारे येणार आहे बा. किंवा धारणा करून होत असे कालज्ञान येत असे मृत्यू कळून हे योगज्ञ जाणत असे. योगी असतात त्यांना हे ज्ञान होतं. ज्योतिषशास्त्र नेणे योगाभ्यासही न जाणे वक्षमान मृत्यूलक्षणे जाणावी त्याने सादर. तर काही वेळेला काय होतं योगाभ्यासाने पण कळत नाही आणि ज्योतिषांनाही कळत नाही म्हणे. ज्योतिषशास्त्राने पण काही समजत नाही की हे कोणते आहेत बा मृत्यू कशामुळे येणार आहे असं. तर ते एकत्रित करून सांगणं त्यांना जमत नाही म्हणे. तर त्यांनी हे मृत्यूचिन्ह लक्षात ठेवावे. 1 वर्षाचे आत मृत्यूचिन्हे येथ
सांगतो समस्त अनुभूत असती जी. तर मी तुला जे काही आहे ते सांगतो म्हणे मी. नासिकेच्या समोर श्री धरावा कर, तो सूक्ष्म न दिसे तर 1 संवत्सर आयुष्य. तर आपल्या नाकासमोर डोक्यावर हात धरायचा, तो जर आपल्याला बारीक असा दिसत नसला तर 1 वर्ष आयुष्य आहे असं समजावं. स्वनासिकाग्र न दिसे जिव्हाग्रही तसे, भ्रूमध्येही न दिसे वर्ष आयुष्य असे त्याचे. तर आपलं स्वतःचं नाकाचा शेंडा दिसत नाही किंवा जिभेचं टोक दिसत नाही आणि त्या भ्रुकुटीच्या मधला जो भाग तो दिसत नाही, तर समजावं 1 वर्ष आयुष्य राहिलं त्याचं. गंगा प्रवाहवत आकाशी जे दिसत, तो देवमार्ग म्हणती संत, तो जरी न दिसे. तर आकाशगंगा म्हणतो आपण त्याला. आकाशामध्ये जे ताऱ्यांचे आहे ते चांदण्या असतात तर त्याला आकाशगंगा म्हणतात. तर ते जर त्याला देवमार्ग म्हणतात. तो जर दिसला नाही अथवा न दिसे शुक्रतारा किंवा ध्रुवाची तारा किंवा अरुंधती तारा, ज्या नरा न दिसती, ज्याच्या आयुष्याची मिती 1 वर्ष बोलती, वर्षाचे उपरांती त्याची स्थिती न होईल. आणि मग आकाशगंगा दिसत नाही, शुक्रतारा दिसत नाही, ध्रुव तारा दिसत नाही, अरुंधतीचा तारा दिसत नाही, तर त्यांची 1 वर्षापर्यंत ते लोक जगत नाही म्हणे. त्यांच्या आयुष्याची मिती 1 वर्ष बोलती, वर्षाचे उपरांती त्यांची स्थिती न होईल. सूर्य दिसे रश्मीरहित, अग्निभासे रश्मीसहित, 11 मास निश्चित त्याचे जीवन जाणावे. सूर्य दिसतो पण तो रश्मी म्हणजे त्याचे जे किरण आहेत ते दिसत नाही. अग्नी असतो, तो अग्नीच्या भोवती किरण दिसतात, तर त्याचे फक्त 11 महिने शिल्लक राहिले असं समजायचं. स्वर्ण रौप्य मळमूत्र स्वप्नी ओकिले पाहिले नर, तो दशमासोत्तर नवाचे निर्धार जाणावा. सोनं रूप नंतर विष्ठा हे स्वप्नामध्ये हे केले तर तो 10 महिन्यांच्या वर जगत नाही म्हणे. ओकलेले पाहिलेले आहेत बा असं. तर ज्याचे जागेपणी भूत प्रेत ये दिसोनी, गंधर्व नगरे देखे नयनी, 9 मासांनी मरेल. तर त्याला जागेपणी भूत प्रेत असे दिसतात किंवा गंधर्वाचे नगर दिसतात, तर तो 9 महिन्यात मरेल म्हणे. किंवा वृक्ष जाती सुवर्णवर्ण दिसती, त्यालाही 9 मासांती ये मृत्यू निश्चित. तर सोन्याचे जे झाडं वगैरे दिसतात तर त्याला 9 महिन्यांनी मृत्यू येतो. त्याचा स्वभाव पालटे कृश स्थूळ कृश वाटे, तया 8 मासांनी नेटे मृत्यू भेटे निश्चित. ज्याचा स्वभाव हे होतो, जाड आहे ना तो बारीक दिसतो, बारीक असतो तो जाड दिसतो, तर त्याला 8 महिन्यांनीच मृत्यू येईल म्हणे. भस्म धूळ किंवा चिखल यात चालता पाऊल, ज्याचे न उमटे सकळ दिसे केवळ खंडसे. आणि चिखलामध्ये धुळीमध्ये जो चालतो त्याचे पाऊल नीट उमटत नाही, म्हणजे त्याचा किंवा बोटं असे नीट उमटत नाही, असे खंड झालेले असतात, अर्धवट उमटलेले असतात त्यांना. किंवा बोटे अथवा खोट ज्याचे ने उमटे नीट, काळ धरी त्याची पाठ 7 मास वाचेल तो. तर अशाचे 7च महिने उरले असं समजायचं. मस्तके स्पर्शे गिधाडा, कावळा किंवा कवडा किंवा काळा पक्षी चवडा, मारी मुंडावरी ज्याच्या डोक्यावर गिधाडाने टोचलेला आहे किंवा कवडा नावाचा एक अशुभ हे असतो, पक्षी असतो, अशुभ सूचक पक्षी असतो तो कवडा किंवा कावळा किंवा चवडा, यांनी जर हे केलं, टोच मारली, तर त्याचे. किंवा मांसभक्षक पक्षी मस्तके स्पर्शी 6 मास अवधिक आयुष्य लेख तयाचा. तर पक्षाने जर टोचलं डोक्यावर येऊन तर त्याचे 6च महिने बाकी आहेत असं समजायचं. वस्त्र नेसोनी जरी कावळा मस्तकावरी, चोच किंवा पादमारी 5 मासांतरी मरेल नर. विरूप जर कावळ्याने जर येऊन टोच मारली तर 5च महिन्यांनी मरेल. विरूप दिसे स्वच्छाया, उगीच देही भया 4 मासांनी तया ये मृत्यू या लक्षणे. तर आपलीच सावली आपल्याला विरूप अशी विद्रूप दिसायला लागली तर समजायचं 4च महिन्यांनी मृत्यू येणार आहे. दक्षिण दिसेस नैनी आभाळ नसोनी, बिजली ये देखोनी 3 मासांनी मरेल तो. आणि दक्षिण दिशेला आभाळ नसताना जर वीज दिसली तर 3 महिन्यांनी मरतो. इंद्रधनुष्याचे परी जरी दिशे जळा तरी 3 मासावरी नवाचे निर्धारी हे नृपा. तर इंद्रधनुष्यासारखं जर पाण्यामध्ये दिसायला लागलं तर 3 महिन्यांनी मरतो. ज्याचा देह आरशात
किंवा दिसे जळात मस्तकाने विरहित 2 मासात मरेल तो. आरशात किंवा पाण्यामध्ये आपलं जर प्रतिबिंब बघितलं तर फक्त आपलं डोकं जर नाही दिसत तर 2 महिन्यातच तो मरतो. शवासारखे ज्याचे अंगी दुर्गंध ये सर्वांगी उदक पिता वेगी टाळू वाळे जयाची. आणि जाणतया मानवास जाना 15 दिवस काळ कंठील खास येणे विश्वास काळ गाठील खास येथे विश्वास ठेवावा. ज्याच्या अंगाचा प्रेतासारखा वास येतो, दुर्गंध येतो किंवा पाणी प्यायल्यानंतर टाळू वाळून जाते तर त्यांना 15 दिवसातच मृत्यू येणार हे निश्चित. स्नान करिता हृदय तत्काळ शुष्क होय तयाचे आयुष्य 10 दिवस राहिले. आंघोळ केली तर हृदय लवकर वाळून जातं तर ते 10 दिवस जगतात. वायुभेदी मर्मस्थान घेता चंद्रकिरण जया वाटती उष्ण 10 दिन वाचेल तो. काळे किंवा रक्त म्हणजे वारा येतोय तरीसुद्धा आणि चंद्राचं चांदण आहे तरी त्याला उष्ण वाटतंय तर तो 10 दिवसातच मरेल. काळे किंवा रक्त वस्त्र नेसुनी हसत अथवा नारी गात नेई हात धरुणी. काळं वस्त्र किंवा लाल वस्त्र घेतलेली स्त्री गाणे गात आपल्याला दक्षिण दिशेला नेते आहे असं जर स्वप्नात दिसलं तर ते जाई दक्षिण दिशेस नग्न क्षपन तयास स्वप्नी दिसे तयास 10 दिवस आयुष्य. किंवा नग्न साधू दिसेल तर तो त्याला नेतोय दक्षिण दिशेला तर तो 10 दिवसच जगतो म्हणे तो मनुष्य. तेलाने माखून स्वप्नी नरण येऊन जया देई दर्शन तया मरण जवळी. स्वप्नी आपण चिखलात मग्न होई की गोमयात ज्याचा देहांचा अंत होई त्वरित निश्चय. आणि तेलाने माखून एखादा आपल्याला स्वप्नामध्ये एक माणूस घेऊन चाललेला आहे जो दर्शन देतो आहे त्याच्या जवळ मृत्यू आलेला आहे. किंवा स्वप्नामध्ये आपण चिखलात पडलेलो आहे किंवा शेणात आहे तर त्याच्या देहाचा लवकरच अंत होतो म्हणे. स्वप्नी अस्ति अंगार केश अथवा पाहे भस्मास किंवा क्रुद्ध स्वरूपास मृत्यू तयास त्वरित ये. स्वप्नामध्ये निखारा अग्नी किंवा भस्म किंवा मोठा असा क्रूर सर्प असा जर बघितला तर लवकर मृत्यू येतो म्हणे, जवळच येतो. स्वप्नी पाहे जमीन वाळून गेली फुटवून तयाचे सन्निधान मृत्यू जर बसून राहिला. स्वप्नामध्ये वाळलेली तडे गेलेली जमीन दिसली तर त्याच्याजवळ मृत्यू आलेलाच आहे असं समजायचं. स्वप्नी कराल विकट पुरुष दिसे निकट 2 दात खाई कटकट मारी उद्धट होऊनी. तर दात पुढे असलेला क्रूर असा पुरुष आपल्या स्वप्नामध्ये दिसतोय आणि तो दात खातोय आहे तर त्याच्याजवळ हे आलेलं आहे असं समजायचं. हाती शस्त्र घेऊनी अथवा मारी पाषाणांनी तयाचे सन्निधानी मृत्यू येऊनी राहिला. हातात शस्त्र घेऊन मारतो आहे तो पुरुष, क्रूर असा पुरुष, तर तेव्हासुद्धा समजायचं आपल्याजवळ मृत्यू आलेला आहे. सूर्योदयी ज्याचे पुढे बालू ओरडे गाढे किंवा देई डावे वेढे तया मृत्यू पातला. सकाळच्या वेळेला कोल्हा असा जोऱ्यानं ओरडतो आहे तर आणि डाव्या बाजूंनी प्रदक्षिणा घालतो तर त्याच्याजवळ मृत्यू आलेला आहे हे समजावं म्हणे. जेवताही तयास क्षुधा अत्यंत वाटे तयास मृत्यू पातला खास व्रणदंत होता तसाची. तर जेवताना पण त्याला असं वाटतं खूप भूक लागलेली आहे त्याला किंवा दातांनी ओठाला मग खाता खाता व्रण होतो त्याचासुद्धा. गंध नेणे अग्नीचा किंवा धूम अग्नीचा हुंगून न कळे तयाचा अंतकाळ पातला. मग धुराचा पण वास येत नाही, अग्नीचाही कशाचाच वास येत नाही, जवळ घेऊन वास येत नाही, त्यासुद्धा अंतकाळ जवळ आलेला आहे असं समजायचं. दुसऱ्याची अनेत्री पाहता न दिसे जरी आपुली बाहुली तरी मृत्यू दुरी नाहीच. तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या याच्यामध्ये दिसत नाही त्याच्यामध्ये चित्र तर त्याचा पण मृत्यू जवळ आलेला आहे. इंद्रधनु रात्रीस दिवा देखे भणगास मृत्यू सत्वर तयास गाठी खास जाणावे. रोगपीडा नसुनी ही चिन्हे येती दिसुनी तरी त्याला काळ येऊनी ग्रासी हे मनी ठेवावे. आणि अशा प्रकारे रोगपीडा नसली आणि असे चिन्ह दिसायला लागले तर त्याला काळ येऊन
हे गिळंकृत करणार आहे हे मनामध्ये ठेवावं म्हणे. जरी रोगी झाल्यावर चिन्हे दिसती जर, तरी मृत्यू नाही दूर, हा निर्धार जाणावा. आणि रोगी असेल आणि असे चिन्ह दिसायला लागले तर समजायचं लवकरच हा मरणार आहे. रोग होऊनी जरी ही चिन्हे दिसती तरी, मृत्यू ये लवकरी, निवारी जरी ईश्वरही. आणि मग अशा प्रकारे जर कळायला लागला आता हा मरणार आहे तर मग ईश्वराचं स्मरण करायचं. श्रवे डावा नेत्र, वक्त्र होई नासिकाग्र, कर्णात होता थंडगार, मृत्यू सत्वर येईल. आणि मग हे जरी लक्षणं असले आणि मग शरीराचे काय लक्षणं असतात ते तर काय, डाव्या डोळ्यातून पाणी येणे, नाक वाकडं होतं आणि कानामध्ये गार असं लागतं, तर समजायचं याला लवकर मृत्यू येणार आहे. जीवाग्र काळे होता, मुख आरक्त होता, इंद्रियात जाता तत्काळ मृत्यू. जीव अशी काळी पडते, तोंड असं आरक्त होऊन जातं आणि इंद्रिय आतमध्ये ओढायला लागतात आणि तेव्हा मग लगेच मृत्यू होतो. आपण रोगी असून खरोष्ट्यांनी बसून, करी दक्षिण दिग्मन, स्वप्नी करी दिग्मन, तो तत्काळ मरेल. आणि आपण गाढवाच्या किंवा उंटाच्या गाडीमध्ये बसलेलो आहे असं हे स्वप्नामध्ये जर दिसलं तर तो लवकरच मरतो म्हणे. किंवा स्वप्नी येऊन दुसरे करती बंधन, अथवा नेती ओढून, तो मरे तत्काळ. किंवा स्वप्नामध्ये आपल्याला कोणीतरी बांधून नेतं आहे तो सुद्धा लगेच मरतो. घट्ट धरिता कान, ऐकू येन जोन स्वन, तो बंद होता जाण, आसन्न मरण ज्या तयाचे. तर मग आपण जर कान बंद केले तर आपल्याला एक प्रकारचा आवाज येतो. तर ज्याचा मृत्यू जवळ असेल त्याने जर कान बंद केले तर त्याला कसलाच आवाज, एक प्रकारचा ध्वनी असतो, तो त्याला ऐकूच येत नाही. तर त्याने समजायचं की आपलं मरण जवळ आलेलं आहे. डोळ्याचे पात्यावरी बोट दाबिता तेजापरी, जी ज्योती दिसे भारी, ती जरी न दिसेल. किंवा आपण डोळे असे दाबतो बोटाने तर आपल्याला एक प्रकारची ज्योती दिसते, तर अशा व्यक्तीला ती ज्योती दिसत नाही. किंवा भ्रांत होऊन दृष्टी होई उपराटी, बिंबी सचिद्र जाय पोटी, त्याची भेटी पुन्हा नोहे. किंवा आपली दृष्टी उलटी व्हायला लागते, ती म्हणजे डोळे फिरायला लागतात. असे हे लक्षणं. रोगग्रस्त असून जो पाहे स्वप्नी, बळे भूतानी येऊनी, मारिला आपणा ते, अथवा स्वप्नी चिखलात, अथवा आपण उदकात, किंवा प्रदीप्त अग्नीत पडलो असे जो पाहे, अशा अडचणीत पडून बाहेर न येता तेथून, जागा होई त्याचे जीवन, संपले जाण निशेष. तो रोगी असतो, तो झोपलेला असतो, तर त्याला स्वप्नात दिसतं भूतांनी आपल्याला ओढून नेलेलं आहे, किंवा आपण चिखलात पडलो आहे, पाण्यात पडलेलो आहे, अग्नीत पडलेलो आहे असं म्हणून तो जागा होतो आणि बाहेर याचा प्रयत्न करतो, त्याने समजावं की आपला जीवन आता संपलेलं आहे. अशी मृत्यूची लक्षणे जाणावी विचक्षणे, सोडून या भेने ध्यान त्याने करावे. आणि मग हे असे लक्षणं दिसल्यानंतर सगळं सोडून काय करायचं तर देवाचं ध्यान करायचं. अमर असे कोण सर्वाये मरण, त्याचे भय न धरून, करावे ध्यान निश्चय. या जगामध्ये अमर कोणीच नाही आहे, प्रत्येकाला मृत्यू हा आहेच. म्हणून त्याची भीती न बाळगता आपण देवाचं ध्यान करायचं. जो शरीर राखीत असे त्याला मृत्यू हसत असे, मी सर्वत्र वसे मग कसे राखील म्हणे. श्लोक. मृत्यू म्हणजे हा मृत्यू कसा असतो, जो आपल्या शरीराची रक्षण करतो. शरीर माझं माझं म्हणतो, देह हा माझा आहे म्हणतो, पण त्याला मृत्यू हसत असतो. तो म्हणतो सगळीकडे मी आहे, हा कसा काय त्याचं रक्षण करतो. आता हा श्लोक. प्राप्तं मृत्यून जयती, बालो वृद्धो युवापि वा, मृत्यू शरीरोक्तारं वसुरक्षं वसुंधरा, दुराश्चिरणीव हसती स्वपती पुत्रवत्सला. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे, दाराशी अर्थात जवळ आलेल्या मृत्यूवर बाल किंवा म्हातारा विजय मिळवू शकत नाहीतच, पण तरुणसुद्धा त्यांच्यापुढे हतबल होता. म्हणजे मृत्यू हा कोणाला येईल हे सांगता येत नाही. शरीराची जोपासना करणाऱ्यास मृत्यू असतो काय, की मी याला केव्हा ना केव्हा तरी नेणारच आहे म्हणे. किंवा जमिनीमध्ये द्रव्य पुरून ठेवणाऱ्याला पृथ्वी असते. आणि पुत्र असलेली एक जारिणी स्त्री असते, ती पतीला असते. का बरं, तर आपला पती हे मूल आपलं म्हणून ते सांभाळून राहिलेलं आहे, पण तो मुलगा कोणाचा असतो, तिच्या मित्राचा असतो, तिच्या याराचा असतो.
असं म्हणून ती असं त्याप्रमाणे यम हसत असतो मनुष्याला. मृत्यू आढळ जाणून सर्व भय सोडून करून एकाग्रमन निश्चय ध्यान करावे. म्हणून सगळं काही सोडून मृत्यू हा आढळ आहे, तो आपल्याला केव्हा ना केव्हा तरी आपल्याला मरावंच लागणार आहे असं जाणून देवाचं ध्यान करायचं. असे मरेपर्यंत ध्यान करावे सतत. सूत्रकार प्राणयानात असे निश्चित बोलयत असे. आणि मग केव्हा ना केव्हा तरी जायचं आहे हे मनात आणून मरेपर्यंत ध्यान करायचं. जरी प्रतिबंध नसे तरी तेणे मुक्ती होत असे. जरी का प्रतिबंध असे तया मुक्ती जन्मांतरी. व्यर्थ न जाई अभ्यास वेद सिद्धांत हा खास. म्हणून रात्रंदिवस योगाभ्यास करावा. दैवेन होता ज्ञान आले जरी मरण तो योग भ्रष्ट जाण. घे निर्वाण जन्मांतरी. आणि मग आपण जे काही जप ध्यान साधना जे काय करतो ती वाया जातच नाही म्हणे. आपण जरी त्यामध्येच मरून गेलो तर पुढच्या जन्मामध्ये योगभ्रष्ट म्हणून आपण जन्माला येतो. पुढे आपले साधना चालूच असते. जे अभ्यास करती ते दैवेमध्येच मरती. तरी तया न होई दुर्गती यद सद्गती याज्ञिकांपरी. आणि मध्येच जर मरून गेले तर त्यांना सद्गतीच प्राप्त होते म्हणे. अश्वमेधादी करून जे मिळे याज्ञिका स्थान. योगभ्रष्ट तेथे जाऊन भोग भोगून येथे. जे कोणी अश्वमेध यज्ञ करतात त्यांना जे काही पुण्य मिळतं ते पुण्य हे जप करणाऱ्यांना सुद्धा मिळतं. आणि ते योगभ्रष्ट जरी झाले तरी ते सुखच भोगून येतात म्हणे. जो पूर्वसंस्काराने पुन्हा अभ्यासाने तो मुक्त होई ज्ञाने. हे निश्चयाने सांगे मी येता अंतकाल. आसन घालावे निश्चल देह धरावा अचल मन चपल न करावे. मग काय करायचं? अंतकाळ जवळ आल्यावर मांडी घालून निश्चल बसायचं. डावी खोट गुदावरी उजवा पाय मांडीवरी ठेवून अपान वरीवरी पुन्हा पुन्हा खेचावा. आणि मग अपान वायू वरवर खेचायचा म्हणे आसन दृढ घालून. हनू ठेवून उरी बोटे सप्तरंध्रावरी धरून या अंतरी मन वश कर ठेवावे. मग अशा प्रकारे सर्व आपले जे इंद्रिय आहे बोटं मी सांगितल्याप्रमाणे अंगठ्यानी कानाला नाकाला असे सगळे हे बंद करून ठेवायचे इंद्रिय. इंद्रिय मनात लीन करावी समस्त आतमध्ये खेचत राहायचे. ते मन प्राणांत अस्तंगत करावे. अशा प्रकारे ते मग विलीन होतं मग तो आत्मा. पंचप्राण एकवट करुणी मधली वाट धरुणी जावे नीट धीट होऊनी. अशा प्रकारे सुषुम्ना मार्गाने ध्यानाला बसून सुषुम्ना मार्गाने ब्रह्मस्थानाकडे आत्मा जाऊ द्यावा म्हणे. ओंकार उच्चारुणी परमात्म्या चिंतुनी मूर्धस्थानी भेदुनी घ्यावी मुक्ती. तर मस्तकावरती अच्युत जे सहस्राकार चक्र आहे तिथपर्यंत आत्मा घेऊन जायचं. आपलं ध्यान लावायचं तिथपर्यंत. रात्र दिवा असता अकस्मात उठता द्वार भ्रमणो हे चित्ता त्यापरी येथे जाणावे. आपण मध्येच उठलो आहे रात्री आणि काहीच दिसत नाही आहे तर दार कुठे आहे ते कळत नाही. त्याप्रमाणे हा आत्मा पण असा द्वार शोधत असतो बाहेर निघण्यासाठी. योगाभ्यासे प्रकाशित द्वारे असता समस्त योगी धरी सुषुम्ना पंथ जो परमार्थ देतच आहे. आणि मग त्या आत्म्याला कोणता मार्ग दिसतो? सुषुम्नेच्या मार्गाने तो सहस्राकार चक्रामध्ये जात असतो. म्हणून सोडावा आळस करावा नित्य अभ्यास मोक्ष मिळे तयास हे खास सांगतो. म्हणून काय करावं तर रोज अभ्यास करावा. अभ्यास म्हणजे ध्यान करावं, साधना करावी. जवर उभे घर मुंग्या घुशी उंदीर राहती करुणी बिढार मोडता घर पळते ते. तसेच आणि मग जोपर्यंत आपलं घर चांगलं असलं तिथं घरामध्ये उंदीर घुशी सगळं राहतात आणि ते घर जर एकदा पडलं तर ते सगळे पळून जातात. त्याप्रमाणे तसे संसारी जन श्रीपुत्राधिक जाण असे नेहोती तदाधीन मरता क्षण न ठरती. तसे आपले श्री मुलं जे कोणी आहे नातेवाईक ते सगळे आपण जिवंत असतो तोपर्यंत असतात आणि मग नंतर सगळे पळून जातात. अशांची कायसा संगती जे पुण्य धन लुटती आणि ती सोडून जे जाती साथी न होती अंतकाळी. आणि शेवटच्या वेळेला कोणीच नसतं, फक्त ते आपल्याजवळ जे काही धन असतं ते लुटून घेतात. आणून देता अभिष्ट म्हणती हा आमचा इष्ट आपण अठकता स्पष्ट ना ऐकती गोष्ट एकही. तर जोपर्यंत आपण त्यांना आवडणारी गोष्ट आणून दिली, प्रिय गोष्टी आणून दिली तर ते म्हणतं वा वा खूप छान. आणि जेव्हा आपण थकून जातो तेव्हा म्हातारपण येतं तेव्हा ते आपण सांगितलेली एकही गोष्ट ऐकत नाही. रोगे पराधीन होता म्हणती मग काहा आता सत्वरे जरी मरता तरी बरे होते. आणि मग रोगाने आपण जर पराधीन झालो तर मग ते काय म्हणतात की हा लवकर मरेल तर बरं होईल.
त्याचा मानिती त्रास, कुत्र्याप्रमाणे देती ग्रास, म्हणती थुंकोनी घरास, याने दूषित केले हे. आणि मग कुत्र्यासारखं आपल्याला देतात म्हणे अन्न, आणि हा इथं थुंकून ठेवतो, तिथं थुंकून ठेवतो, असं आपलं घर घाण केलं असं म्हणायला लागतात म्हणे हे. जया नये काकुळती, अंती वैरिसे होती, तयाची कासया संगती, आपुली गती पाहावी. आणि मग हे असे शेवटी आपले जे असतात जवळचे नातेवाईक, तर ते शेवटी आपले वैरीच होतात. मग त्यांच्याजवळ कशाला राहायचं, त्यांची कशाला संगत धरायची. जरी न घडी विशेष, तरी थोडा थोडा अभ्यास, घडे तरी सावकाश, करावा खास उल्हासे, वाळवी तोंडाने जशी, करी मृत्तिका राशी, ती उपमा योगाशी, योगी तयासी सिद्धी. ती वाळवी असते, ती वाळवी माती आणते, थोडी 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 करून त्या झाडांवर ठेवत असते ती. त्याप्रमाणे योग्याने हळूहळू असा अभ्यास करायला पाहिजे. मुंगी तांदूळ घेऊनी, जाई पुन्हा पडूनी, ती उपमा घेऊनी, ध्यानी उमेद ठेवावी. किड्यानेही तोडिता, जसा वृक्ष ये वरता, तशी विघ्नेही येता, धैर्य करिता योग साधे. मुंगी असते, ती तांदूळाचा दाणा घेऊन हळूहळू चालते, परत पडते, परत उठते, परत ती दाणा घेऊन चालू लागते. किंवा आणि एखादं झाड उगत असतं, ते किडेमध्येच तोडून टाकतं, पण ते हताश होतं का, तर नाही. तसं त्याच्यामध्ये पण विघ्न येतात. तसं आपल्या साधनेमध्ये जर काही विघ्न येत असले तर ते सोडून परत आपण हळूहळू अभ्यासाला सुरुवात करायची. वत्साची शिंगे जशी, क्रमे वाढती तशी, योगसिद्धी योगी अशी, अनुक्रमेसी येतसे. वासरू असतं, त्याचे शिंग असे हळूहळू वाढत असतात. त्याप्रमाणे योगाला जे काही आपली साधना असते ती हळूहळू करून त्याची योगसिद्धी होते. जागत स्वप्नी जो भासक, इंद्रियांचा चालक, तोची आत्मा एक, सच्चित सुख चिंतावा, जसा कीट भ्रमरा, चिंतिता पावे तदाकारा, न सोडिता त्या शरीरा, योगीश्वरा ती उपमा. आणि मग अशा प्रकारे जागृती स्वप्नामध्ये जो कोणी असा प्रकाश देणारा आहे तो कोण, तो परमात्मा. तर त्याचंच आपण, आणि आपला जो आत्मा आहे, जो इंद्रियांचा चालक, त्याचा तोच काय आहे, तो सच्चित सुख देणारा कोण आहे, तर तो आत्मा आहे असं चिंतन करायचं आणि त्याचं ध्यान करायचं परमेश्वराचं. ज्याप्रमाणे तो कीटक असतो, तो कीटक त्या किड्याला, त्या आळीला त्या भ्रमराने आणलेलं असतं, आणि तो कोणाचं ध्यान करतो, याचं कीटकाचं ध्यान करतो. आणि मग काही दिवसांनी तो कीटकच भ्रमर होऊन जातो. त्याप्रमाणे चिंतिता पावे तदाकारा, न सोडिता त्या शरीरा, योगीश्वरा ती उपमा. अशा प्रकारे आपण देवाचं जर ध्यान केलं तर आपण परमेश्वराच्या पदाला जाऊन पोचतो. जीव ब्रह्म असून करिता ब्रह्मज्ञान, स्वयं ब्रह्म होऊन घे निर्वाण निश्चय. आणि मग जीव काय आहे, शेवटी ब्रह्म आहे, म्हणजे आत्मा वै परमात्मा, म्हणजे आपण ब्रह्म्यामध्ये स्वतः ब्रह्म व्हायला लागतो. त्रिकाळ साधुनी अभ्यास करुणी राहे जो सदा मुनी, भवा जिंकुनी तो जाई, वाढावया अभ्यास. आणि मग त्रिकाळ साधना करून, अभ्यास करून तो मुनी कुठे जातो, शेवटी हे संसाराला जिंकून याला जातो, ब्रह्मपदाला पोचतो. वाढावया अभ्यास, भजावे ईश्वरास, न होता सायास, सिद्धी खास मिळेल. अशा प्रकारे अभ्यास वाढवत जायचा आणि ईश्वराची सेवा करायची. कार्याकरिता धनी, बेगारी मिळवणी, घे कार्य करुणी, साक्षी होऊन स्वये जेवी. तर एखादा कामगार तो कसा करतो, धन्याचं कार्य करून आपला तो धनी असतो त्या बिगाऱ्यांकडून काम करून घेतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या इंद्रियांकडून हे कार्य करून घ्यायचं. तेवी इंद्रिये घेऊन होऊन सावधान, त्या करवी स्वसाधन, करून घ्यावे नित्य साधन, अनुमान न करावे. आणि अशा प्रकारे निष्काळजीपणा किंवा आळशीपणा न करता तो धनी जसा नोकरांकडून कामं करून घेतो, त्याप्रमाणे आपण सुद्धा त्या इंद्रियांकडून साधना करून घ्यावी. जेवी बेगाऱ्यांवर जसा, मुकादम ठेविती तसा, इंद्रियांवरी मानसा, योजित्या इंद्रिये वावरती. अशा प्रकारे जो मुकादम असतो त्या बिगाऱ्यांवर लक्ष ठेवतो, त्याप्रमाणे आपण इंद्रियांवर लक्ष ठेवायचं आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं सर्व साधन. जेवी बेगाऱ्याहून मुकादमा विशेष धन, देती त्या न्यायाने प्रसन्न मन ठेवावे. आणि त्या बिगाऱ्यांपेक्षा मुकादम असतो त्याला पगार जास्ती असतो, त्याप्रमाणे आपण प्रसन्न मन ठेवायचं. मना पाहिजे सुंदर, त्रिभुवनी रुचिर, माझ्या रूपाहुनी तर नसे निर्धार जाण तू. आणि जगामध्ये जे सुंदर आहे त्रिभुवनामध्ये, तर ते मला मिळालं पाहिजे असं तू म्हण. म्हणजे मी ह्या जगात सुंदर का आहे,
हे काय आहे चांगलं किंवा तर मीच आहे म्हणे असं दत्तगुरू त्या अलर्काला सांगता आहेत. म्हणून माझे स्वरूप सगुण असे परमशोभन इकडे लाविता मन योग साधू नये तसे. म्हणून तू सर्व जे ध्यान आहे ते माझ्यावर लक्षित कर म्हणे आणि अशा प्रकारे योग साधना तू कर म्हणे. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे षोडशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.